नमस्कार, मी हनुमंत भोसले। अखेर केज तालुका प्रशासनानं केज शहरातील प्रमुख शासकीय जागेवर असलेलं अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतलाय। याबाबतची पूर्वसूचना ध्वनिक्षेपकावरून संपूर्ण शहरभर आज देण्यात आली आहे। विशेष म्हणजे गेली अनेक वर्षापासून केज शहरातील अतिक्रमण वेळोवेळी होतं आणि ते प्रशासन ठराविक कालावधीनंतर पुन्हा काढतंय। अशा प्रकारचा हा प्रकार अनेक दिवसापासून सुरू आहे। मात्र केज शहरातील छोटे व्यापारी असतील, टपरीधारक असतील किंवा रोजीरोटी कमावणारे जे लोक आहेत, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मात्र सतत अनुत्तरित आहे। ठीक आहे, याबद्दल कुठलीही शंका नाही। शासनानं त्यांच्या शासकीय जागेतील अतिक्रमण जरूर काढावं, कारण शेवटी शासकीय नियम आहेत। प्रत्येक गोष्ट कायदा आणि सुव्यवस्थेत चालते। मात्र केज शहरातील किंवा या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणचे छोटे व्यापारी असतील, टपरीधारक असतील किंवा रोजीरोटी कमवण्यासाठी रस्त्यावर कुठेतरी छोटा मोठा व्यवसाय करणारे लोक असतील, यांचा कधीच विचार केला नाही। फक्त निवडणुकीपुरता यांचा वापर करण्यात आला। प्रत्येक निवडणूक आल्यानंतर या लोकांनी, या गरजू लोकांना, या छोट्या व्यापाऱ्यांना, टपरीधारकांना सतत भुलवत ठेवलं। या निवडणुकीत आता झालं, या कृषी मंत्र्यांना अमुक केलं, अमुक मुख्यमंत्र्यांनी सही झाली, असं प्रत्येक इलेक्शनमध्ये इथल्या वेगवेगळ्या लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांनी इथल्या लोकांना मूर्खात काढलं आणि पुन्हा शेवटी लोकांवर तीच वेळ येते। लोकांना नाईलाजानं, कारण शेवटी लोकशाहीमध्ये, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सर्वात प्रमुख असतो तो लोकप्रतिनिधी, कारण तो कमांड करतो प्रशासनावर। त्यामुळे लोकांना आपल्या पोटापाण्यासाठी नाईलाजानं, इच्छा नसतानाही या लोकांकडे जावंच लागतं आणि लोक त्याचा गैरफायदा घेतात। गेली अनेक वर्ष, काही दशकं मी म्हणेन, हे सुरू आहे। मात्र कायमस्वरूपी प्रश्न केज शहरातील या छोट्या व्यापाऱ्यांचा कधीच मार्गी लावलेला नाही। आता पुन्हा आज अतिक्रमण हटाव मोहीम केज शहरात सुरू होते। आम्ही पुन्हा सांगतो, अतिक्रमण शासकीय जागेवरचं शासन काढणारच, त्याला आपला सगळ्यांचा नाईलाज आहे। त्याबद्दल कुठलं दुमत नाही, कारण तसं जर नाही झालं तर लोक उद्या कुठेही बसतील। त्यामुळं ज्या काही गोष्टी आहेत त्याही पाळल्या पाहिजेत। मात्र ते करत असताना या लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न कधी मार्गी लागणार आहे? आता उद्या ही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होईल। पुन्हा दररोज ज्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न दररोजच्या रोजीरोटीवर आहे, दररोजच्या, त्यांनी काही व्यवसाय केला तरच त्यांच्या घरी चार पैसे जातात आणि कुटुंब जगतंय, त्या लोकांनी काय करायचं? केज शहरात जागेचा प्रश्न नेहमीच म्हणजे गंभीर बनत चाललेला आहे। कारण एकतर सार्वजनिक ठिकाणी कुठेही नगरपंचायतच्या मालकीची जागा नाही आहे, त्यामुळे नगरपंचायत असे कुठलेही व्यापारी संकुल वगैरे उभारू शकत नाही आहे। मात्र त्यांना अवलंबून राहावं लागतं लोकांना। मग नाईलाजानं ते शासकीय जागेच्या कुठल्या तरी अशा भागावर, रस्त्यावर, आणि मग पुन्हा काही दिवसानं ही मोहीम येते आणि त्यांची ही व्यावसायिक जी छोटी मोठी दुकानं असतात ही उचलली जातात, त्यांची तोडफोड केली जाते। सगळ्यात गंभीर स्थिती तर केज शहराची आहे। हे अतिक्रमण जिथं होत आहे, विशेष म्हणजे ते काही ठराविक लोकांकडून होत आहे आणि या जागा भाड्यानं दिल्या जातात। हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे, कारण अतिक्रमण धारकाच्या या मालकीच्या जागा नाही आहेत किंवा अतिक्रमण धारक स्वतःहून बसलेले नाहीत, कोणीतरी या जागा धरलेल्या आहेत आणि त्या जागा भाड्यानं दिलेल्या आहेत। विशेष म्हणजे याबाबत कोणी काही बोलत बी नाहीये। ज्या भागात आता जिरायत खात्याचं म्हणलं, फलोत्पादन खात्याची जागा खरं तर उत्तरेकडील बाजूला आहे, या बाजूला लोक बसतात। अगदी लोकही असेत, आपल्याला जागा भेटली तर ते तेवढ्या समाधानी नसतात, तिथं अगदी आरसीसी बांधकाम करण्याची त्यांची तयारी असते। मग हे डोळ्यावर प्रशासनाच्या येणारच, त्यामुळं पुढच्या घटना घडतात। कधी आपल्याला छोटी जागा दिली तेवढ्याच व्यवसाय करावा असंही लोकांचं नसतं। आपल्याला जागा दिली की त्याच्या पुढं हळूहळू पसरत जातात आणि मग सार्वजनिक ठिकाणी परवडणार नसतं। विशेष म्हणजे मुख्य रस्ता आहे, या मुख्य रस्त्यावरची वाहतूक वेळोवेळी ठप्प होते। याचं कारणच आहे की व्यापारी कधी कधी आपल्याला दिलेली जागा सोडून पुढे येतात। हे सगळेच करत नाहीत, काही बिचारे काळजी घेतात, पण काही मात्र याच्यात अतिताईपणा करतात आणि असा काही प्रकारानंच कदाचित प्रशासन मग अशी भूमिका घेते। सध्या केज शहरातील दोन महामार्ग गेलेले आहेत, तो म्हणजे खामगाव पंढरपूर आणि दुसरा अहमदपूर अहमदनगर। या दोन्ही महामार्गांना
एकत्रितपणे भवानी चौक अर्थात धारू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत एकत्र यावं लागतं. त्यामुळे हा मार्ग खूप महत्वाचा आहे. आम्ही संबंधित MSRDC कडे मागणी केली होती की हा मार्ग किमान एवढ्या तरी बाबतीत 2-2 मीटर अधिक वाढवून द्या. सँक्शन झालं पण त्याला बजेट नाही पडलं, त्यामुळं तो प्रलंबित राहिला. आणखीन एक कंपनीने चूक केली. ज्या कंपनीने या रस्त्याचं बांधकाम केलेल्या 2 चौकाच्या मध्ये भवानी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक त्याच्यात ही नाली जी पूर्व ठिकाणी होती अगोदरच्या ठिकाणी तिथं जर बांधली असती तर आणखी रस्ता वाहतुकीला मोठा अधिक मिळाला असता. परंतु कंपनीनं आपल्या बांधकामाचं काही वाचवण्यासाठी म्हणा किंवा दिलेल्या नियमांचं पालन करत जी नाली आहे ती मूळ जी नाली आहे पहिली केजच्या रस्त्यावरची तिथं न नेता अलीकडच्या बाजूला म्हणजे मधल्या बाजूला रस्त्या आणल्यामुळं रस्ता आणखीन अरुंद झाला. आणि विशेष म्हणजे हे करताना त्याला काही उतार वगैरे दिला नाही रस्त्याला. नाली आणि रस्ता यांच्या जो एक उतार पाहिजे होता तो काही दिला नाही. त्यामुळं ही वाहनं पूर्ण रस्त्यावर येऊ लागली. त्यामुळं अनेक वेळा प्रॉब्लेम होऊ लागला. त्यातच जो फुटपाथ बनवायचा होता MSRDCला तोही बनवण्यासाठी जागाच नाही. मग यावेळी अशावेळी हे अतिक्रमण काढल्याशिवाय पर्याय नव्हतं. इतरही कार्यालयाचं अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे. पंचायत समितीच्या प्रांगणातही मोठं अतिक्रमण आहे. खरं तर या अतिक्रमणात शासकीय जागा आहेत या, परंतु या शासकीय काही अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा, हलगर्जीपणा आणि कर्तव्य पालन न केल्यामुळं या जागा अतिक्रमण धारकांनी अनेक ठिकाणी लाटल्या आहेत. त्याची रजिस्ट्री केली, त्याच्या सातबारावर नोंदी घेतल्या. हे कसं होत आहे? हे फक्त शासकीय अधिकाऱ्याच्या संगनमतानं. सरकारी वकील तीच बोंब जी आपण देशात पाहतोय, राज्यात पाहतोय. सरकारी वकील सुद्धा अशा अतिक्रमण धारकाला फितूर होतात आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना हवा तसा निकाल मिळवण्यासाठी मदत करतात. यामुळं केजच्या अनेक जागा या ठिकाणी सध्या अतिक्रमणधारकाच्या घशात गेलेल्या आहेत. जर या बाबतीत खरं तर केजमधून एक 50-100 लोकांचा एखादा असं ग्रुप पाहिजे ज्यांनी पुढच्या पिढीसाठी, कारण इथं जी मुलं खेळणार आहेत ती संपूर्ण केज शहरातली असणार आहेत, सगळ्या जाती धर्मातली असणार आहेत, त्यांच्यासाठी जागाच शिल्लक नाही आता. म्हणून या सगळ्या बाबीचा विचार करता एक आहे की या ठिकाणी अतिक्रमणधारक वेगळी बाब आहे आणि खरे गरजू लोक वेगळी बाब आहे. खरे गरजू लोक आम्ही मागणी केली होती याच्यापूर्वी की शासनानं पंचायत समितीचा जो परिसर आहे त्या परिसरात जसं पाथरी आणि वडवणी या नगरपंचायतींनी आपल्या परिसरामध्ये त्यांच्या पंचायत समितीच्या मालकीच्या जागेत गाळे काढलेले आहेत आणि ते गाळे अतिशय स्वस्त दरामध्ये लोकांना दिलेले. त्यामुळे एक तर अतिक्रमण होणं हे बंद झालं आणि पंचायत समितीला आर्थिक लाभही सुरू झाला. खरं तर हे शासनानं धोरण पुन्हा एकदा सुरू करावं यासाठी आम्ही सतत मागणी करतोय. मागे 1-2 आंदोलनही झालेत. आम्हाला म्हटलं होतं केज पंचायत समितीलाही असे गाळे काढले जातील, परंतु अद्याप त्यावर कुठली कारवाई नाही. यासाठी देखील एक मोठं आंदोलन करणं गरजेचं आहे. मात्र आंदोलन करताना एक प्रॉब्लेम आहे, ज्यांच्या गरजा आहेत ते सोबत येत नाहीत. जे आज आता सगळे व्यापारी पळतील आमचं काय होईल म्हणून, पण ज्यावेळी आम्ही हा प्रश्न उचलतो, यापूर्वी अनेक वेळा उचललेला आहे, पण त्यावेळी कुणी सोबत राहत नाही. हा एक अतिशय दुर्दैवी भाग आहे. किमान ज्यांच्या गरजा आहेत, ज्यांचं पोट पाणी त्याच्यावर आहे, त्यांनी तरी सोबत यायला पाहिजे. मात्र ते सोबत यासाठी येत नाहीत इथल्या लोकप्रतिनिधींना भिवून. मात्र लोकप्रतिनिधी त्यांना गेली 30 वर्ष अशा प्रकारचे आमिष दाखवत प्रत्येक वेळेस त्यांना या जागेचं आमिष दाखवलं जातं. मात्र हा कायमचा प्रश्न सुटणं खूप गरजेचं आहे. मी सांगितलं ज्या जागा धरल्या जातात शासकीय मालकीच्या सुद्धा त्या ठराविक लोक धरतात आणि त्या जागा चक्क किरायाने दिल्या जातात. त्यामुळं लोकांचं प्रचंड मोठं नुकसान होत आहे. आणि म्हणून केज शहरात महागाई जास्त आहे. कळंब मार्केट स्वस्त आहे आमच्यापेक्षा, कारण तिथं गाळे स्वस्त आहेत व्यवसायाला. इथं मेन रोडला जर आपण गेलो तर अगदी 10 बाय 15-20 ची एखादं दुकान जर घ्यायचं म्हणलं किमान 30,000पर्यंत त्याला भाडे. 30,000. कुणाला आश्चर्य वाटू देऊ नका, कदाचित मी कमी म्हणत असेल. केज शहरात ही अशा प्रकारची भाव जो आहे जागेचा हा पाहायला मिळतो. म्हणून आमचं एकच म्हणणं आहे, ठीक आहे अतिक्रमण ही शासनाची मोहीम आहे, ते होत राहील, परंतु जे गरजू लोक आहेत, ज्यांची रोजीरोटी निव्वळ दररोजच्या व्यवसायावर आहे, अशा लोकांसाठी नक्कीच या ठिकाणी केज नगरपंचायत असेल आणि इथल्या जे काही प्रशासकीय व्यवस्था आहे यांनी ताबडतोब त्यांचा विचार करणं खूप गरजेचं आहे. जर असं नाही झालं तर कदाचित काही लोकांना या ठिकाणी
आपलं कुटुंब चालवणं शक्य होणार नाही. म्हणून आमचं एवढंच आहे, अतिक्रमण जरूर काढावं. त्यांचा तो हक्क आहे, त्यांचा तो नियम आहे, त्याच्यात कुठलीही दखल आम्ही देत नाही आहे. परंतु जे गरजू लोक आहेत त्यांना पंचायत समितीनं किंवा यांनी गाळे बांधून त्यांना किमान तात्काळ वितरित करावेत. आणि ते त्यांनाच करावेत जे प्रत्यक्ष व्यवसाय करतात. बगल बच्चांना वगैरे कुठल्या लोकप्रतिनिधीच्या ते देण्यात येऊ नयेत. जर हे झालं तर नक्की दोन्ही गोष्टी साध्य होतील. अतिक्रमणही उठेल आणि गरजू लोकांना त्यांच्या व्यवसायासाठी दुकानंही उपलब्ध होतील. आम्ही यासाठी नक्की प्रयत्न करू. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.